या ज्या 3 मुली तुम्हाला गेटवरती उभा राहून रडताना आणि आकांडतांडव करताना दिसत आहेत, त्या 3 मुली कालची जी काही नीटची एक्झाम झाली त्या एक्झामसाठी वेळेवरती सेंटरवरती पोहोचू शकल्या नाहीत. 2-5 मिनटं काहीतरी त्यांना उशीर झाला आणि गेट बंद केले गेले, त्यांना नंतर प्रवेश दिला नाही. 2-5 मिनटं जरी उशीर झाला तरी गेट बंद होतील, तुम्हाला आत घेतलं जाणार नाही. एवढे कडक नियम आपल्या भारत देशामध्ये आहेत. त्या मुलींनी वेळेवर सेंटरवरती पोहोचायला पाहिजे होतं का? पाहिजे होतं. त्यांची चूक झाली का? झाली. परंतु आपल्या इकोसिस्टममध्ये एखाद्याला जर एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचं झालं तर ते शक्य आहे का? कसे आहेत तुमचे रस्ते? जागोजागी कशी आहे ट्रॅफिक? इतकंच नाही, जिथे तिथे मेट्रोची बांधकामं सुरू आहेत, ब्रिजची कामं सुरू आहेत, जिथे तिथे रस्त्याची कामं सुरू आहेत. बरं, हे ब्रिज, हे मेट्रो ज्या वेळेत होईल तुम्ही म्हणालात त्या वेळेत झालेलं ते लेट चालतं. नेता सभेला लेट आलेला चालतो, तुमची बस लेट झालेली चालते, तुमची ट्रेन लेट झालेली चालते, तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण होतच नाहीत, लेट तर सोडा, हे सगळं लेट चालतं. फक्त विद्यार्थी सेंटरवर वेळेवर पोहोचले पाहिजेत, हा कडक नियम आहे. बघा त्या मुलींच्या चेहऱ्यांवरती वर्षभराची मेहनत दिसेल, त्यांची, त्यांच्या आईवडिलांची, त्यांच्या आईवडिलांनी खर्च केलेल्या पैशांची, आणि त्यांनी जेवढी काही स्वप्न पाहिली होती ना, ते सगळी त्या अश्रूंच्या धारातून वाहून जाताना तुम्हाला दिसतील. मी पुन्हा सांगतो, त्या मुलींनी वेळेवरती पोहोचायला पाहिजे होतं, परंतु तुमच्याकडून वारंवार नीटचा पेपर लीक होतो, त्याचं काय? अरे, तुमच्याकडून एक नीटचा पेपर सांभाळला जाऊ शकत नाही, ही तुमची लायकी नाही. कुठल्या तोंडाने असे नियम तुम्ही जाहीर करताय? नीटचा पेपर लीक झाल्यामुळे ज्या 14 मुलांनी आत्महत्या केली त्याचं काय? या सगळ्या इकोसिस्टमचं काय, या सिस्टमचं काय करायचं, हा माझा प्रश्न आहे.